रेड कार्पेटवर येताना पहिली गोष्ट लागते ती म्हणजे कॉन्फिडन्स आणि शर्मिलाकडे बघून मला नेहमीच असं वाटतं की किती कॉन्फिडेंटली कॅरी करते आणि तुझ्याकडनंच मला ना एक्सपेरिमेंट करायचं धाडसही येतं की तू असं म्हणाली होतीस की मी असं जुगाड करते किंवा चल आपण पण करून बघूया. खूप सुंदर दिसतेस. मला असं वाटतं हा जुगाड केलेलाच लुक आहे हा. हो, खूपच जुगाडी लुक आहे. फक्त तो ऑड वाटू नये एवढीच मला भीती होती. पण येस, मी करते नेहमी एक्सपेरिमेंट आणि मला बरीच जण म्हणतात की हे तूच करू शकतेस. म्हणजे हे असं करण्याचं आम्ही कधीच धाडस करणार नाही असं मला खूप लोक, म्हणजे मला आठवते पल्लवी वैद्य मला एकदा बोलली होती, शर्मे हे जे तू आज केलेस, म्हणजे एका मी प्रेमियरला गेले होते तेव्हा, हे फक्त तूच करू शकतेस असं मला ती नेहमी म्हणते. आणि खूप लोक, सुयश पण माझ्याकडे नेहमी असं बघतो काय घातलंय हिने, तर आय होप काय घातलंय असं होत नसेल. पण येस, जुगाड मी करतेच. बेस्ट मिळालेली कॉम्प्लिमेंट कोणाची होती आज म्हणजे ह्या लुकसाठी? आता बघू सुयश काय म्हणतोय. काय तुझा क्रिटिक आहे, तर तो आला त्याच्या नजरेतनंच कळतं काय. तो असा बघेल म्हणजे अरे बापरे ह्याला आवडलेलं नाही आहे, स्माईल केलं तर समजायचं त्याला आवडलेलं आहे. तर अजून ती कमेंट यायची, आतमध्ये ती कमेंट बसली. पुढे काय नसतं का अजून? नाही, तो माझं कौतुक कधीच करत नाही. आता हा इंटरव्ह्यू बघून सुयश म्हणेल अरे बापरे ही इथे पण माझी काढते का. पण तसं नाही, माझा खास मित्र आहे आणि माझा क्रिटिक आहे तो. नाटक म्हटलं की आपलं सगळ्यांचा जेवायचा विषय आणि मला असं वाटतं तू टेलिव्हिजन करतेस आणि नाटक त्याच एनर्जीने आणि त्याच प्रेमाने करतेस. एक कोणती गोष्ट तुला सातत्याने असं फील करून देते की नाही यार नाटक सोडलं नाही पाहिजे, ते केलं पाहिजे? प्रेक्षकांची प्रतिक्रिया जी असते, म्हणजे कालच्याच प्रयोगात एक काका आले आणि मला म्हणाले की मी पुन्हा नाटकाला येणार आणि फक्त तुझ्यासाठी येणार. असं जर प्रेक्षक म्हणत असतील, जे तिकीट काढून तुमच्यासाठी येणार असतील, तर तुम्ही का रंगभूमी सोडाल, तुम्ही का नाटक सोडाल. तर ह्याच्यावर तर खरं आपण जगतोय. तर ह्या रिस्पॉन्समुळे मला नाही वाटत मी कधीच कुठलंच नाटक सोडेन. मराठी प्रेक्षकाला असं वाटत असतं की नाटकाशिवाय आपला आत्मा नाही आहे. सो मला असं वाटतं की रेड कार्पेट आहे आणि तुमचा सोहळा आहे. तुला बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचं नामांकन आहे ज्याची त्याची लव्ह स्टोरीसाठी. तर किती एक्सायटेड आहेस? मी खूप एक्सायटेड आहे आणि मला असं वाटतं की आमची कॅटेगरी एवढी टफ करून खूपच हे काय म्हणतात त्याला, कधी कधी आपल्याला कळलेलं असतं की कोण जिंकणार आहे. पण आमची कॅटेगरी इतकी टफ आहे की मला नाही वाटत कोणी गेस केला असेल हे कोणाला मिळणार आहे. आणि तीच खरं एक्साइटमेंट आहे. म्हणजे मला असं वाटतं की अनाऊन्स होताना मला हार्ट अटॅक वगैरे येईल का काय, इतकी धाकधूक आहे आता. पण भारी टफ आहेत, म्हणजे सगळ्याच, म्हणजे नम्रता आहे आणि सखी आहे, शिवाली आहे, दीपाली आहे, म्हणजे सगळ्याच जणी इतक्या कमाल काम करतात की त्यांच्याबरोबर आय थिंक नॉमिनेट झाल्यामुळे सगळ्याच जिंकल्यात. मला असं वाटतं सगळ्यांनाच एक तुम्ही द्या प्लीज. विनरही हो, पण आता बघूयात कोणाला अवॉर्ड मिळतं. पण आज व्हॉट्स इन युअर क्लच, म्हणजे आज इथे येताना काय काय क्लचमध्ये कॅरी केलं आहे शर्मिलाने, बघूया. बघा, पण फार छोटा क्लच असल्यामुळे फार काही नाही आहे त्याच्यामध्ये, बट आय कॅन शो यू. एकतर गाडीची चावी आहे, मी गाडी चालवत आली आहे. थोडेसे टिश्यूज ठेवलेत, डॅब सर्दी विर्दी झालेली असल्यामुळे. फोन आहे, कंगवा आहे आणि लिपस्टिक आहे आणि काय आहे बरं, पास आहे एंट्री. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, एवढंच आहे. ह्याच्यात एवढंच बसू शकतं. खरंच मला खूप भारी वाटते तुला, कारण डिजिटल इंडिया. भारी वाटते मला आणि आय होप तुला हे अवॉर्ड मिळो आणि आपण नंतर सेलिब्रेट करू. प्लीज कीप होपिंग. हो, ऑल द बेस्ट. थँक्स. थँक्यू.